नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात संकल्प से सिद्धी तक गोरगरीब जनतेसाठी आणि देशातील नागरिकांसाठी केलेल्या कार्याची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरकडून प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनीचं उद्घाटन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉक्टर केदार खटिंग यांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची मोदींजी यांचे 11 वर्षाचा अहवाल पत्रक भारतीय जनता पार्टी महानगर शाखेच्या वतीनं नागरिकांना देण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉक्टर केदार खटिंग, ॲडव्होकेट ND देशमुख, संजय शेळके, भालचंद्र गोरे, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, प्रशांत सांगळे, मधुकर गव्हाणे, मोकिंद खिल्लारे, रितेश जैन, मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, स्वप्नील पिंगळकर, दैवत लाटे, ऋतुजा जोशी, सूरज चोपडे, रमा शेजवळे, प्रभावती ताई अन्नपूर्वे, रुपाली ठाकरे, अनुप शिरडकर, नितीन शुक्ला, संतोष जाधव, महेंद्र धबाले, अक्षय अन्नपूर्वे यांच्यासह ॲडव्होकेट गणेश जाधव, विजय गायकवाड, दिनेश नरवाडकर, मुकेश गाडे, शिवाजी बोबडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 1 येथील रंगनाथ महाराज मंदिर या ठिकाणी निःशुल्क योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या योग शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून पतंजली योगपीठ जिल्हा प्रभारी योगाचार्य निखिल वंजारे, प्रमुख अतिथी म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी योगिक जॉगिंग, योगासन, प्राणायाम याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन भाजपा पारदेशर मंडळाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, भाजप कामगार मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहित जगदाळे यांनी केलं होतं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.